ओके, क्लास 6चा प्रॅक्टिस सेट 33 मधला क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे, ज्यामध्ये मागच्या ह्याच्यात आपल्याला कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस दिलेली होती आणि आपण पर्सेंटेज काढायचे होते, प्रॉफिट आहे का लॉस बघून. या क्वेश्चनमध्ये एकच वस्तू दिले ॲपल. ओके, कॉस्ट प्राइस दिले, सेलिंग प्राइस करताना एका ॲपलची किंमत दिली, त्यामुळे सेलिंग प्राइस काढून मग आपल्याला प्रॉफिट आहे की लॉस चेक करायचा. ठीक आहे, एकदा क्वेश्चन व्यवस्थित बघा. हनीफ बॉट 1 बॉक्स ऑफ 50 ॲपल्स फॉर ₹400. म्हणजे काय सांगितलंय, Hanif bought 1 box of apple. तर एका बॉक्स मध्ये किती ॲपल्स आहेत? 50 ॲपल्स आहेत. तर त्यांनी कॉस्ट प्राइस डायरेक्टली दिलेली आहे, खरेदी कितीला केलेला आहे? ₹400. सो ती कॉस्ट प्राइस आहे. आणि सेलिंग प्राइस मात्र देताना त्यांनी एका ॲपलची दिलेली आहे. 1 ॲपल कितीला केलेला आहे सेलिंग करताना? ₹1 ₹10. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? 50 ॲपल्स कितीला सेल केलेले आहेत? देअरफॉर 50 × 10, 5 1 जा 5 आणि हे 2 0 ॲड केले, 500 मिळाले. म्हणजे सेलिंग प्राइस काय मिळाली आपल्याला? ₹500, जी त्यांनी दिली होती का? नाही. तर आता आपण प्रॉफिट आहे का बघून घेऊया. प्रॉफिट ऑर लॉस. ठीक आहे, कॉस्ट प्राइस ₹400, सेलिंग प्राइस ₹500. इथे आपण सेलिंग प्राइस काढलेली आहे. तर सेलिंग प्राइस जास्त आहे का कॉस्ट प्राइस? सेलिंग प्राइस. सो सेलिंग प्राइस जर जास्त असेल तर काय असतं? प्रॉफिट. आता प्रॉफिट किती झालंय ते बघूया. SP मायनस CP, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस 500 मायनस 400 इज इक्वल टू ₹100. काय झालेलं आहे? प्रॉफिट. पण फक्त प्रॉफिट काढायचं आहे का? नाहीतर ते पुन्हा पर्सेंटेज काढायचं आहे. ओके, तर पर्सेंटेज आपण कसं काढतो? जो काही प्रॉफिट झालेला आहे डिवायडेड बाय CP, कॉस्ट प्राइस इंटू 100. तर प्रॉफिट किती झालेला आहे? 100. कॉस्ट प्राइस किती आहे आपण घेताना? 400 इंटू 100. सोपं करून घेऊया. 0 0 0 0. ओके, जर 4 ने 100 ला डिवाइड केलं तर किती मिळेल आपल्याला? 4 2 जा 8, रिमेनिंग 2, हा 0 खाली घ्यायचा आहे. 4 5 जा 20. म्हणजे किती झालेला आहे? 25% प्रॉफिट झालेला आहे. लक्षात आलंय का? चेक करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. विदाउट प्रॅक्टिस तुम्ही एकदा बघितला म्हणून आलं असं होत नाही. आज बघितलं, आज लक्षात राहते आणि पुन्हा विसरून जाते. त्यासाठी कंटिन्युअसली प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे.